नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची सोपी पद्धत. साडीला पिको फॉल करताना साडीचं सरळ कटिंग करणं सुद्धा गरजेचं असतं. त्यासाठी साडी या पद्धतीने जमिनीवर सरळ अंथरून घ्यायची आहे आणि एका सरळ लाईनमध्ये कात्री ठेवून सरळ कटिंग करायचं आहे. आता पदराच्या बाजूचं कटिंग मी ज्यावेळेस ब्लाऊज कट केला त्यावेळेसच सरळ केलं होतं, म्हणजे डबल करण्याची गरज नाही. तर दोन्ही साईडने कटिंग करून झालेलं आहे. आता आपण करूया साडीला पिको फॉल. त्यासाठी आता हा जो फॉल आहे हा मी धुवून वाळवून व्यवस्थित इस्त्री करून घेतलेला आहे. तर फॉल न धुता कधीच साडीला लावायचा नाही, कारण फॉल कॉटनचा असतो आणि ज्यावेळेस साडी धुतली जाते त्यावेळेस फॉलसुद्धा धुतला जातो आणि तो अकसतो, म्हणून मग साडी खेचल्यासारखी दिसते. म्हणजे फॉल अकसल्यामुळे साडीला चुन्या पडतात किंवा खेचल्यासारखी दिसते. म्हणून साडीला ज्यावेळेस तुम्ही फॉल लावताल त्यावेळेस धुवूनच मगच वापरायचं आहे. आता पिको करताना दोरा मॅचिंग लावायचा आहे आणि साडीचा जो काठ आहे तो नॉबच्या बरोबर मध्ये पकडायचा आहे आणि या पद्धतीने साडी हलक्या हाताने पुढे खेचून साडीला पिको करायचा आहे. बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की पिको जाड होतो. तर जाड पिको येण्यामागे हेच कारण आहे की तुम्ही जर साडी थोडी खेचली पुढे तर मग फॉल पातळ होतो आणि साडी जर खेचली नाही आहे असं रेग्युलर ठेवलं तर फॉल जाड होतो. त्यामुळे तुम्हाला जर पिको पातळ हवा असेल तर साडी हलक्या हाताने थोडीशी पुढे खेचायची आहे. त्यानंतर आता फॉल लावताना मागच्या बाजूला मार्जिन किती सोडायचं, तर मागच्या बाजूला 12 किंवा 13 इंच मार्जिन तुम्ही सोडू शकता. मी इथे 12 इंच मार्जिन सोडलेलं आहे. आणि आता हा फॉल आहे याची उलटी आणि सुईची बाजू पाहून घ्यायची. अर्धा इंच फॉल आतल्या बाजूने दुमडून घ्यायचा आहे आणि मग कडेवरती इथे पिको करून घ्यायचा आहे. आता पिको करताना म्हणजे साडीच्या किनारीला आपण ज्यावेळेस फॉल जोडतो तिथे बऱ्याच जणी हात शिलाई करतात आणि बऱ्याच जणी पिको करतात. तुम्ही जर पिको करत असाल आणि जाडसर होत असेल तर तुम्ही साडी पुढे खेचायची आहे. जसं की मी पिको करताना सुद्धा सांगितलं, तुम्हाला जर पिको जाड नको असेल तर साडी हलक्या हाताने पुढे खेचायची, जास्त पण नाही. जर खेचली नाही तर मग जाड पिको होतो. तर आता इथे साडी थोडी थोडी पकडून व्यवस्थित सेट करून मी मग पिको करत आहे आणि फॉल हा अटॅच करत आहे. पण तुम्ही जर अगदी एका टोकापासून डायरेक्ट आपण जसं एखादी पट्टी जोडतो या पद्धतीने जर तुम्ही फॉल जोडला तर मग इथे फॉल किंवा साडी गोळ्या होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तसं नाही करायचं. अगदी थोडं थोडं साडी सेट करायची, फॉल सेट करायचा आणि मग पिकोच्या मदतीने फॉल किनारीच्या बाजूकडून साडीला लावून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या टोकापर्यंत ज्यावेळेस तुम्ही पिको करत करत येताल त्यावेळेससुद्धा अर्धा इंच फॉल आतल्या बाजूने दुमडून घ्यायचा आहे आणि मग पिको करायचा आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही फॉल लावला तर फॉल गोळा होणार नाही. आता तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फॉल लावताल त्यावेळेस बऱ्याच जणी पाटावरती किंवा मांडीवरती लावत असाल, पण तुम्हाला जर अगदी 2 मिनटामध्ये फॉल लावून पाहिजे असेल तर तुम्ही सरळ या पद्धतीने साडी जमिनीवर अंथरून घ्यायची आहे आणि मग हातशिलाई करायची. अगदी 2 मिनटामध्ये पूर्ण साडी हातशिलाई करून होते. तर आता मी तुम्हाला मार्जिन सांगते. वरच्या बाजूने 1/4 इंच मार्जिन आणि खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढंच मार्जिन येईल. या पद्धतीने तुम्ही हातशिलाई करायची आहे. तर पहा, आता मी हे चॉकने मार्किंग केलेलं आहे आणि या मार्किंगवरतीच मी हातशिलाई करणार आहे. आता हातशिलाई करताना सुद्धा सुई पातळ घ्यायची आहे आणि दोरा अखंड घ्यायचा आहे, म्हणजे फॉल व्यवस्थित साडीला अखंड लागला जातो. तर पहा, या पद्धतीने मी हातशिलाई करत आहे. हातशिलाई करताना सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते. दोरा तुटू द्यायचा नाही. सुरुवातीला दोरा तुटतो, तो तुटू नाही म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे. सुरुवातीला दोरा तुटू द्यायचा नाही, गाठ होऊ द्यायची नाही. दोरा पसरवून ठेवायचा म्हणजे शक्यतो गाठ होत नाही. तर अशा पद्धतीने पहा, सुरुवातीला दोरा पुढे घेतल्यानंतर थोडासा हात फिरवून घ्यायचा आहे. तर पहा, मी तुम्हाला दाखवते. वरच्या आता मी इथं मार्किंग तुम्हाला समजावं म्हणून केलेलं आहे. या पद्धतीने मार्किंगवरती आता मी दोरा घेते आणि मग शिलाई मारते आणि बाहेरच्या बाजूने अगदी दोरा दिसतसुद्धा नाही आणि या पद्धतीने हात पसरून घेतला दोऱ्यावरनं की मग साडी गोळा होत नाही, प्लेन होऊन जातो दोरा पण आणि साडी पण. तर पहा, या पद्धतीने मी पूर्ण साडीला हातशिलाई करून घेते. तर पहा, पूर्ण साडीला पिको फॉल लावून झालेला आहे आणि फॉल इथे पाहू शकता किती छान लागला गेलेला आहे. अगदी कुठंही घडी नाही आणि बाहेरच्या बाजूने तर फॉल दिसतसुद्धा नाही. पहा, ही पूर्ण प्लेन बाजू आहे आणि कुठंही साडी गोळा झालेली नाही. या पद्धतीने जर पिको फॉल केले तर तुमचे कस्टमरही वाढणार आणि अगदी 5 मिनटामध्ये तुमचा फॉल लावून होतो. त्यामुळे तुमचे साड्या फॉल लावण्याचा स्पीडसुद्धा वाढणार आणि तुम्ही दिवसभरात 50 साड्या तर आरामात करू शकता.
तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.